नमस्कार. मी अनिल जाजनूरकर, विमा सल्लागार. तर 7 विम्याची चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हां, तर आपले नाव काय? सुशील गायकवाड. सुशील गायकवाड. वय काय? माझं वय 30 वर्ष आहे. 30 वर्ष आहे. हां. आणि विमा काढण्याचा उद्देश काय? माझ्या मुलीचं वर्ष 1 वर्ष सुरू म्हणजे पूर्ण झालंय आणि मला तिच्या लग्नासाठी एक प्लॅन पाहिजे. बरं. भरणे लग्नापर्यंत भरणे पाहिजे का कमीत कमी पिरियडमध्ये जास्तीत जास्त पैसे भरून जास्तीत जास्त पैसे मिळणे पाहिजे? कमी दिवसात जास्तीत जास्त तिला मिळावं. ठीक आहे. आता माझ्याकडे एक प्लॅन आहे अमृत बाल म्हणून. त्याच्यामध्ये 5 वर्षे भरणे, 6 वर्षे भरणे, 7 वर्षे भरणे. अलीकडे हल्ली प्रत्येक पॉलिसीमध्ये काय 20 वर्षे, 30 वर्षे, 35 वर्षे भरून लोक कंटाळतात. म्हणून LICने एक सुंदर प्लॅन काढला आहे आणि त्या प्लॅनचं नाव आहे अमृत बाल. तर तुला कसं आवडेल? 5 वर्षे, 6 वर्षे, 7 वर्षे. 7 वर्षे चालेल ना? 7 वर्ष झाली. ठीक आहे. 7 वर्षे जर केलं तर मग तुझ्या मुलीच्या लग्नाला 22 वर्षे पैसे पाहिजेत. तर त्या 22 वर्षातून 1 वर्ष गेला. किती राहिले? 21 वर्षे. पैसे किती भरायचे आहेत आपल्याला? 7 वर्षे. आणि थांबायचं किती? 14 वर्षे. 7 वर्षे पैसे भरणे, पुढचे 14 वर्षे सतत पैसे न भरता विमा चालू राहील. वडिलाची जोखीम चालू राहील. आता ती जोखीम कशी आहे? आपण जो काही भरणा करतो, समजा 1 वर्षभरामध्ये आपला हप्ता समजा 1 लाख रुपये आणि आपल्याला जर बरं वाईट झालं तर त्याच्या 7 पट जोखीम, 10 पट जोखीम. तर कुठला टेबल म्हणजे कुठली जोखीम आवडेल? बॅड लक. 1 वर्षाचा हप्ता 1 लाख भरला आणि जर माणूस गेला तर 7 पट जर जोखीम घेतली तर 7 लाख मिळणार. 8 आणि 10 पट घेतले तर 10 लाख भेटणार आणि पुढचे हप्ते माफ होतात. पण त्याच्यासाठी आपला हा कुठला पर्याय निवडायचा? 7 वर्षाचा की 10 वर्षाचा? 10 पटाचा. 10 पटाचा. ठीक आहे. 10 पटचं केलं तर आता याच्यामध्ये काय होईल? याच्यामध्ये 93,831 रुपयाचा हप्ता बसेल वार्षिक पहिल्या वर्षी. 93 आणि हाफ इयरली केलं तर 47,760 रुपये हप्ता बसेल. बरोबर? चुकी सांगितलं मी. हां, सॉरी. याच्यामध्ये आपल्याला काय होईल? 74,953 रुपयाचा हप्ता बसेल आणि सामायिक जर काढलं तर 38,151 रुपयाचा. हे काय पहिल्या वर्षी GST असते भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार. तर पुढच्या वर्षी काय होईल? जो 74,953 होता त्याला 73,339 हप्ता बसेल. पुढचे सतत 20 वर्षे. 1 वर्ष तर गेला मुलीचं. 21 वर्ष काय भरावं लागलं आपल्याला? पहिला 1 वर्ष 74,953 आणि पुढं 73,339. मग तुम्ही हाफ इयरली भरा किंवा इयरली भरा. आता त्यात काय होतं? टोटल 7 वर्षात आपल्याला पैसे जमा होतात 5,14,987. बरोबर? आता त्याची रक्कम तुझं म्हणणं होती मला 10 लाख मिळावे. तर 10 लाख मिळत नसून 13,40,000 रुपये मिळतात. 13,40,000 मिळतात. आणि भरणा किती होतो? 5 ते 14, 5,14,987. पण भरणे 7 वर्षे आणि थांबणे 14 वर्षे. कारण मुलीच्या लग्नाला किती वर्ष बाकी आहेत? आणखीन 21 वर्ष बाकी आहेत आजपासून. मग माणसाची परिस्थिती नोकरी असेल तर प्रमोशन वगैरे होत राहील. पण बिझनेसमध्ये काय असतं? तुझं तर काय नोकरी नाही, तुला बिझनेस आहे. मग बिझनेसमध्ये चढ उतार येत राहतो. काल परवा आपल्याला त्या लॉकडाऊनमध्ये कसं झालं तसा जर काय प्रकार झाला तर काय करायचं? म्हणून लवकरात लवकर कमी हप्त्यामध्ये जास्त पैसे भरून निवांत राहणं सुरक्षित आहे आपलं. बरोबर आहे? तर आता या टेबलमध्ये काय होईल? जमा होतील 5,14,000, मिळतील 13,40,000. मग रिटर्न्स कसे वाटतात? सुंदर आहेत. चालेल, काय हरकत नाही. आता हप्ता वार्षिक भरला तर 3% सूट, म्हणजे 1,000-1,500 कमी बसतो, हप्ता कमी होतो. आणि सामायिक भरलं तरी 700-800 रुपये कमी होतात. आता ते तुझ्या सोयीनुसार बघ. पिग्मी वगैरे लावून घ्यायचं, मला पहिला चेक द्यायचा वार्षिक किंवा सामायिक, आणि पुढचे हप्ते काय करायचे? पिग्मीमध्ये भरायचं डेली तुमच्या व्यापारातून. दररोज 100-200 रुपये काय बसतात ते, आणि पैसे भरत राहायचे. बरं, याच्यात हाच टेबल काय निवडला? तर कस्टमरची डिमांड काय की 20 वर्षे 30 वर्षे परिस्थितीचा असं कायम नसते. आणि त्यावेळी जर बरेच लोकांची पॉलिसी बंद पडतात आणि त्याचा फायदा होत नाही. त्याच्यामुळे हा टेबल LICने नवीन काढला. कसं वाटलं ते? योग्य आहे. योग्य आहे. हाच टेबल योग्य आहे. याला आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर 2 फोटो, मुलीचे 2 फोटो, तुझे 2 फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, त्याच्यामध्ये अकाउंट नंबर आला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं ते कुठला कोड आहे ते IFSC कोड आणि अकाउंट नंबर असला पाहिजे. का? तर बऱ्याच वेळेस लोकांच्या पॉलिस्या संपतात आणि पासबुकच अकाउंट नंबर न दिल्यामुळे ते पैसे LICकडे पडून राहतात. म्हणून कालच्या 1 एप्रिल 2024 पासून LICने जोपर्यंत आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा तुमचं बँक पासबुक देत नाही तोपर्यंत पॉलिसी पास होणार नाही. असा एक नवीन नियम तुमच्या जनतेच्या हितासाठी केला आहे. तर आपण त्याचं स्वागत करूया. ठीक आहे. आता मी तर पुण्यामध्ये आहे. हां हां
तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचू शकत नाही तर आमच्याकडे एक स्कीम आहे. तो पुण्यामध्ये राहतो. आता पैसे आता इथं भरणार की पुण्याला भरणार? मी इथे बसून तुमच्याकडे पॉलिसी काढू शकतो हां, का? माझ्या आधार बिलकुल. कार्डला हां, मोबाईल हां. नंबर लिंक आहे. बिलकुल बिलकुल इथं बसूनही पॉलिसी काढू शकतो. आमच्याकडे एक ग्रीन चॅनल पैसे भरून ग्रीन चॅनल केलं जाते. पण नवीन एक आनंदा नावाचं ॲप आहे. तर एक OTP येईल. तो OTP मला सांगायचा. मग आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं बँक पासबुक लिंक करून द्यायचं आणि OTP आल्यानंतर मी सांगितलेली तेवढी रक्कम पाठवून द्यायची. 2 मिनिटामध्ये पॉलिसी तयार होऊन जाईल. 10 ते 20 मिनिटामध्ये पॉलिसी. चालेल.